नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत राज्यभरातल्या घडामोडी अगदी झटपट, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर. वायवी चव्हाण सेंटरमध्ये प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट. कॉफी पीत पवारांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा. प्रकाश आंबेडकरांची माहिती. भाजपनं फसवाफसवीचं राजकारण थांबवावं, नाहीतर ते त्यांच्यावर उलटं पडणार. प्रकाश आंबेडकरांची भाजपवर टीका. कंत्राटी भरतीच्या GRवर सह्या असलेले नेते सत्तेत. भाजपनं त्या नेत्यांचा राजीनामा घ्यावा. कंत्राटी भरतीवरून सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका. मुंबई दर्शनमध्ये ब्रिटिशकालीन वास्तू दाखवले जातात. सरकारने टाउन प्लॅनिंग काहीच केलं नाही. पैसा आहे म्हणून वाटेल तसा खर्च केला जातोय. राज ठाकरेंची सरकारवर टीका. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी. एकनिष्ठ शिवसैनिकांचा दसरा मेळावा असा उल्लेख करत नवा टीझर जारी. आरक्षण नसल्यानं मराठा समाजाच्या लेकरांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. लेकरांच्या भविष्यासाठी आता सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घ्यायचं. अकलूजमध्ये मनोज जरांगे पाटलांचा एल्गार. पुरावेच मिळत नाही तर शिंदे समिती नक्की करते काय? जरांगे पाटलांचा टीकास्त्र. तर 40 दिवसांनंतर सरकारला 1 तासही जास्तीचा वेळ देणार नाही. जरांगे पाटलांचा इशारा. आणि महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात. जाणून घेऊयात राज्यभरातल्या घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात. ओबीसींना आरक्षण देताना काय आधार घेतला? मंडन कमिशनच्या शिफारशीवर ओबीसीमध्ये जातीचा समावेश करण्यात आला. मग मराठ्यांनाच इतके नियम कशासाठी, असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी अकलूज इथल्या सभेत केला. इतकंच नाही तर ओबीसी आरक्षणाचा टक्का इतका कसा वाढला, असा सवालही त्यांनी केला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या या जरांगे पाटलांच्या मागणीला कायदेशीर मान्यता आहे का? ही मागणी संविधानाच्या चौकटीत बसणारी आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीने 2 महिन्यांची मुदतवाढ मागितल्यानंतर जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 2 महिने काय, 1 तासाचीही मुदत देणार नाही. सरकारनेही तशी भूमिका घेऊ नये, तसा इशारा जरांगे पाटलांनी दिला. सरकारनं मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची वायवी चव्हाण सेंटर इथे भेट झाली. शरद पवारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शिंदे फडणवीस पवार सरकारवर हल्ला चढवला. उपमुख्यमंत्री पदही कंत्राटावर द्या, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला. पुण्यात आयोजित केलेल्या शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास या विषयावर राज ठाकरेंनी परखड भाष्य केलं. शहर नियोजनात स्थापत्य कलेचं किती महत्त्व असतं, या विषयावर त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण आता राजकीय वळणावरती येऊन पोहोचलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ललित पाटीलची चौकशी का झाली नाही, यामागील कारण काय होती, असा थेट सवाल केला. फडणवीसांच्या आरोपाला उद्धव ठाकरेंनी खरमरीत उत्तर दिलं. खडसेंना आलेल्या नोटीसवरनं गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर निशाणा साधला होता. याला आता एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं. जलजीवन मिशन अंतर्गत कोणती कामं सुरू आहेत, त्याचे घोटाळे आम्हालाही बाहेर काढता येतील, असं ते म्हणाले. तसंच राजकीय दबावापोटी नोटीस आल्याचा आरोपही त्यांनी केला. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर झेंडूच्या फुलांची शेती पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. लागवड खर्चही निघण्याची शाश्वती नसल्यानं दाताडा बुद्रुक इथे शेतकऱ्याने झेंडू फुलांच्या शेतीवर रोटावेटर फिरवला. लातूर जिल्ह्यातील औसा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण वाढल्यामुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि याची दखल घेत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. आमदार सत्यजित तांबे यांच्यासह संगमनेर समन्वय समितीने सरकारच्या धोरणाविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात भव्य मोर्चा काढला. शाळांच्या खाजगीकरणाच्या निर्णयाचा यावेळी निषेध करण्यात आला. खासदार अशोक मोहोळ यांनी धायरी इथल्या शिवकालीन अंबा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. धायरी इथे नवरात्र उत्सवाचा उत्साह असून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
रायगडच्या पेन इथल्या सुहित जीवन ट्रस्टच्या वतीनं पालवी शीघ्र हस्तक्षेप केंद्रातील बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विविध रंगी वेशभूषा करत पालक आणि विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला। अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीनं महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निदर्शनं करण्यात आली। कंत्राटी भरतीचा GR उपमुख्यमंत्री फडणवीसांनी रद्द केला। कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडीनंच घेतला असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं माफी मागो आंदोलन केलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली। महाराष्ट्र शासनाने कंत्राटी भरतीचा GR रद्द केल्यानंतर पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। ही भरती रद्द व्हावी यासाठी राष्ट्रवादीनं आंदोलन केलं होतं। आपल्या आंदोलनाला यश आल्याचा जल्लोष पेढे वाटून कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। कंत्राटी भरतीचा निर्णय हे महाविकास आघाडी सरकारचं पाप आहे। कंत्राटी कामगारांचं षडयंत्र मागच्या सरकारच्या काळात झालं असून महाविकास आघाडीनं महायुती सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। कंत्राटी भरतीच्या GR वरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केलेली आहे। कंत्राटी भरतीच्या GR वर ज्या नेत्यांनी सही केली आहे ते नेते आज सत्तेत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी त्या नेत्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। तसंच आमच्या दबावामुळे कंत्राटी भरतीचं GR रद्द करण्यात आल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। भाजपचं आंदोलन म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली। आम्ही काढलेला GR 1.5 वर्ष का बदलला नाही असा सवालही वडेट्टीवारांनी केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी भरती प्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्या ठिकाणी आले, मात्र तोपर्यंत भाजप कार्यकर्ते निघून गेले होते। कंत्राटी पद्धत हे भाजपचं पाप आहे, हे पाप उघडं पडतंय, म्हणून कंत्राटीचा निर्णय रद्द केला असा आरोप अंबादास दानवे यांनी केला। महाविकास आघाडीच्या काळात कंत्राटी भरतीचा निर्णय झाला असून राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला। दरम्यान महाडिकांच्या नेतृत्वात कोल्हापूरच्या बिंदू चौकात महाविकास आघाडी विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। ठाण्यात भाजपच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपने महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। लातूरच्या उदगीरमध्येही महाविकास आघाडी विरोधात संताप व्यक्त करण्यात आला। कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडीच्या काळात झाला होता असा आरोप करत भाजपच्या वतीनं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। कंत्राटी भरतीवरून आक्रमक झालेल्या भाजपनं महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन भाजपनं केलं। बुलढाणा इथे हे आंदोलन करण्यात आलं। भंडाऱ्यात भाजपनं महाविकास आघाडी विरोधात जोडे मारो आंदोलन केलं। शहरातील गांधी चौकात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। गोंदियाच्या ग्रामीण भागात धान कापणीच्या कामाला वेग आलाय, मात्र अद्याप धान खरेदी केंद्र बंद असून शेतकरी धान खरेदी केंद्र उघडण्याच्या प्रतीक्षेत आहेत। धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकरी करतात। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात कमी पावसामुळे कपाशीसह खरीपाची पिकं धोक्यात आलेली आहेत। यंदा उत्पन्नात घट झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडला, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। मनमाडजवळील नागापूर प्रकल्पात पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात इंधन गळती झाली आणि त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या भागात 400 टँकर्समधून केला जाणारा इंधन पुरवठा सलग दुसऱ्या दिवशी ठप्प आहे। अकोल्यातील बार्शी टाकळी इथे मूर्तिकलेचा अद्भुत नमुना असणारं कालंका मातेचं प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिराच्या भिंतीवरील दगडांची सध्या पडझड होताना दिसते। दगडावर कोरलेल्या मूर्ती नामशेष होत आहेत, त्यामुळे प्रशासनाने या मंदिराकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते। चिपळूणमधील उड्डाणपूल कोसळल्यानंतर सेफ्टी इंजिनियरला झालेल्या मारहाणीचा कामगारांनी धसका घेतला। बहादूर शेख नाका इथे काम करणाऱ्या कामगारांनी पलायन करत घर गाठले आणि त्यामुळे आता पुलाचं काम अर्धवट राहिलं। ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी आणखी एक टीजर जारी करण्यात आला। एकनिष्ठ शिवसैनिकांचा दसरा मेळावा असं वर्णन यात करण्यात आले। ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार असून त्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार पिंपरी चिंचवड शहराचे दौरे करताना दिसत आहेत। यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांचं नाव न घेता टोला लगावला। काही जण पिंपरी चिंचवड शहरातून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला।